आपण भूमिती म्हणजेच गणित भाग 2चं पहिलं प्रकरण अभ्यासलेलं आहे. भूमितीमधल्या मूलभूत संकल्पना, बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री. आता आपण दुसरं प्रकरण या ठिकाणी सुरू करतोय. त्याचं नाव आहे समांतर रेषा म्हणजेच पॅरलल लाईन्स. यामधले 3 मुद्दे आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहे. यातला पहिला मुद्दा आहे प्रॉपर्टीज ऑफ अँगल फॉर्म्ड बाय पॅरलल लाईन्स अँड इट्स ट्रान्सव्हर्सल. म्हणजेच 2 समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिकेने जे कोन तयार होत आहेत त्यांचे गुणधर्म आपण इथं अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर टेस्ट ऑफ पॅरलनेस ऑफ 2 लाईन्स हाही मुद्दा आपण इथं अभ्यासणार आहे. आणि लाईन्स ऑफ यूज ऑफ प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स म्हणजेच हे जे गुणधर्म आहेत या गुणधर्मांचा उपयोग जो आहे तो उपयोग आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहे. आपण समांतर रेषा हे प्रकरण शिकण्यापूर्वी आतापर्यंत 8वी पर्यंत आपण जे समांतर रेषांबाबत शिकलेलो आहोत त्याची उजळणी इथे एकदा पुन्हा करूयात, जेणेकरून आपल्याला पुढचं प्रकरण शिकताना या उजळणीचा खूप मोठा फायदा होणार आहे. पॅरलल लाईन्स. डेफिनेशन ऑफ पॅरलल लाईन्स: द लाईन्स विच आर कोप्लॅनर अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. म्हणजेच काय की एकाच प्रतलामध्ये असणाऱ्या परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. इथं आपण आकृती काढलेली आहे. L आणि M या प्रतलामध्ये रेषा आहेत. या कधी एकमेकींना छेदत नाही आहेत. हेच आपल्याला सिम्बॉलिकली असं लिहिता येईल. लाईन L इज पॅरलल टू लाईन M. म्हणजेच रेषा L समांतर रेषा M. आता समांतर रेषा हा भाग पाहिल्यानंतर आपण पुढे जाऊन बघूयात की पेयर्स ऑफ अँगल्स फॉर्म्ड बाय 2 लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. म्हणजेच 2 रेषांना एका छेदिकेनं छेदले असता जे कोन तयार होतात वेगवेगळे, त्या कोनांबद्दल इथं आपण माहिती घेऊयात. इथं आपण आकृती काढलेली आहे. L आणि M या 2 रेषांना N या छेदिकेनं छेदलेलं आहे. हे जे सगळे तयार झालेले कोन आहेत A पासून ते पूर्ण G पर्यंत, हे कसल्या प्रकारचे कोन तयार होतात हे इथं आपण आता बघूयात. पहिल्यांदा आपण बघूयात पेयर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजेच संगत कोनांच्या जोड्या. कुणाला म्हणायचं संगत कोन? तर या रेषेच्या वरचे आणि या रेषेच्या वरचे हे संगत कोन असतात. त्याचबरोबर या रेषेच्या खालचे आणि या रेषेच्या खालचे हे संगत कोन असतात. म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे D जो आहे या D चा करस्पॉन्डिंग अँगल आहे H. D आणि H हे संगत कोन आहेत. A आणि E या संगत कोनांच्या जोड्या आहेत. C आणि G या देखील संगत कोनांच्या जोड्या आहेत. आणि B आणि F या संगत कोनांच्या जोड्या आहेत. म्हणजे these all are pairs of corresponding angles. Angle D and angle H, angle A and angle E, angle C and angle G, and angle B and angle F. These all are pairs of corresponding angles. पुढचे आपण बघूयात पेयर्स ऑफ इंटेरियर अँगल्स. इंटेरियर म्हणजेच अंतर कोनांच्या जोड्या इथं आपण बघतोय. म्हणजे या 2 रेषांच्या आतमधले कोन जे आहेत हे इंटेरियर अँगल आहेत, अंतर कोन आहेत. म्हणजे आपल्याला सांगता येईल कोन C आणि कोन H, कोन B आणि कोन E. कोन C अँड कोन H, कोन B अँड कोन E. These 2 are pairs of interior angles. पुढचे आपण बघूयात की पेअर ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल्स म्हणजेच आंतर व्यतक्रम कोनांच्या जोड्या. आंतर व्यतक्रम कोन म्हणजेच या रेषांच्या आत आहेत पण ते क्रॉस आहेत. म्हणजे आपल्याला कुठली जोडी सांगता येईल? C आणि E, B आणि H या ज्या आहेत त्या आंतर व्यतक्रम कोनांच्या जोड्या आहेत. ह्या झाल्या इंटेरियर. आता आपण बघूयात की एक्सटिरियर किंवा एक्सटिरियर असे त्याला आपण म्हणूयात. अल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स म्हणजेच बाह्य व्यतक्रम कोन. बाहेरचे क्रॉस घ्यायचे. म्हणजे इथला D
इथला एफ, इथला ए, इथला जी. कोन डी, कोन एफ, कोन ए आणि कोन जी हे आहेत बाह्य व्यतिक्रम कोनांच्या जोड्या. ज्या प्रॉपर्टीज आपण पुढे पाहणार आहे त्या शॉर्टमध्ये इथं आपण बघूयात की करस्पॉन्डिंग अँगल जे असतात, संगत कोन जे असतात त्यांच्या जोड्या या एकरूप असतात. पेअर ऑफ कॉन्ग्रुएंट अँगल्स, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजेच संगत कोनांच्या जोड्या काय असतात, एकरूप असतात. म्हणजे कोन डी आणि कोन एच याचं माप हे सारखं असणार आहे. समजा हा 60 अंश असेल तर हा देखील 60 असेल. समजा हा 120 असेल तर हा देखील 120 असेल. संगत कोनांच्या जोड्या एकरूप असतात. आंतरकोन जे असतात ते परस्परांच्या त्यांची बेरीज जी असते आंतरकोनांची ती 180 अंश असते. म्हणजेच कोन सी प्लस कोन एच इज इक्वल टू 180 डिग्री, कोन बी प्लस कोन ई इज इक्वल टू 180 डिग्री. ह्या दोघांची जी बेरीज असते ती 180 अंश असते. पुढचे जे आहेत ते आंतरव्यतिक्रम कोन आणि बाह्य व्यतिक्रम कोन हे देखील संगत कोनाप्रमाणेच एकरूप असतात. म्हणजे कोन सी आणि कोन ई याचं माप सारखं असेल, कोन बी आणि कोन एच याचं माप सारखं असेल, कोन डी आणि कोन एफ याचं माप सारखं असेल, कोन ए आणि कोन जी याचं माप सारखं असेल. म्हणजे आपल्याला हे सगळे तयार होणारे कोन आहेत आणि थोडक्यात त्यांच्या प्रॉपर्टी की ज्या पुढे आपल्याला बघायच्या आहेत ह्या आत्ताच आपण इथं एक्सप्लेन केल्या. आता तुम्ही एक काम करायचं आहे की हीच आकृती काढायची, फक्त नावं वेगळी घ्यायची आहेत. ए ते जी पर्यंतची नावं सोडायची, तिथनं पुढची पूर्ण वेगळी नावं PQRS घ्या, STRU घ्या, कुठली पण घ्या आणि पुन्हा मला सगळ्या हे जे पेअर्स आहेत ते लिहून पाठवायचे आहेत. आपल्याला उद्याचा स्वाध्याय कळला असेल. आपल्याला ही आकृती काढायची आहे, नावं मात्र बदलायचे इथली सगळी आणि तयार होणाऱ्या कोनांच्या जोड्या ह्या इथं आपल्याला पाठवायच्या आहेत. म्हणजे इथं जे आंतरकोन आहेत हे परस्परांचे पूरक कोन असतात. पूरक कोनांची बेरीज 180 अंश असते. जशी रेशिओच्या कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते तशीच पूरक कोनांच्या मापांची बेरीज देखील 180 अंश असते. म्हणजे कोन सी अधिक कोन एच बरोबर 180 अंश. उद्यासाठी आपला हा अभ्यास की ही आकृती आपण काढायची, नावं मात्र बदलायचे आणि नावं बदलून पुन्हा तयार होणारे सगळे हे जे अँगल्स आहेत ह्या अँगल्सच्या आपल्याला जोड्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लिहून पाठवायचे आहेत. बरेच विद्यार्थी अजूनही अभ्यास करताना दिसत नाही आहेत, तर आपण जोमानं अभ्यासाला लागायचं आहे. आपलं शैक्षणिक वर्ष सुरू होऊन जवळजवळ 1 महिना आता उलटला आहे. 15 जून ते 15 जुलै आपला संपलेला आहे. त्यामुळं अभ्यास हा आपला नियमितपणे व्हॉट्सअप ग्रुपवर येणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी व्हॉट्सअपचा अभ्यास करत नाही आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरती. पुन्हा काहीतरी परीक्षा घ्यायची झाली तर आपल्याला ती अडचणी ठरू शकेल. त्यामुळं आपण सांगितलेला अभ्यास, प्रत्येक शिक्षकाने आपल्याला सांगितलेला अभ्यास आपण ग्रुपवर पाठवणं गरजेचं आहे.